हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आहे मेकअपची संदर्भातील। आपण जो काही मेकअप करतो तो दररोजचा होणारा साधा सिंपल मेकअप कशा पद्धतीने करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही ऑफिसला जाणारी लेडी, वर्किंग लेडी असाल, जर तुम्ही कॉलेजला जाणारी स्टुडंट असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल, हाऊसवाईफ असाल, प्रत्येकाला मेकअप हा आवडतोच आणि प्रत्येकाला नटायला, सुंदर दिसायला, मेकअप करायला खूप आवडतं। पण रोजच्या रोज आपण फाउंडेशन, कन्सिलर, आय शॅडोज, ब्लश या सगळ्या गोष्टी वापरू शकत नाही। इतका हेवी मेकअप आपण दररोजच्या वापरामध्ये करू शकत नाही। तर त्यासाठी सिंपल मेकअप अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण गृहिणी असतो, आपण घरामध्येच बसतो, तेव्हा बऱ्याचदा आपण मेकअप कन्सिडरच करत नाही। सकाळी उठल्यानंतर रेग्युलर आपलं जे काही रुटीन असेल ते करतो किंवा बाहेर जातानाच फक्त आपण जे काही असेल ते कुठली तरी एखादी क्रीम लावायची, त्याच्यानंतर एखादी पावडर वगैरे लावायची, या पद्धतीने आपण डे टू डे मेकअप करत असतो। पण जेव्हा आपण छान पद्धतीनं सिंपल प्रोडक्ट्स वापरून छान पद्धतीनं मेकअप करतो तेव्हा आपला चेहरा खूप छान दिसतो, आपले फीचर्स खूप छान दिसतात आणि आपल्या स्वतःला खूप छान प्रेझेंटेबल, कॉन्फिडंट वाटतं आणि आपल्याला असं बघून घरातल्यांना किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या इतर लोकांना सुद्धा खूप छान, फ्रेश आणि कम्फर्टेबल वाटतं। तर या पद्धतीनं तुम्ही गृहिणी जरी असाल किंवा वर्किंग लेडी असाल किंवा स्टुडंट असाल तर प्रत्येकाला उपयोगी पडणारा, झटपट होणारा, अगदी कमी मिनिमम प्रोडक्टमध्ये आणि रिजनेबल प्रोडक्टमध्ये होणारा मेकअप आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडलाच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। थँक्यू। तर सगळ्यात पहिल्यांदा मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ असणं फार आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी माझा चेहरा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर रुमालाच्या साह्यानं अशा पद्धतीनं मी तो पुसून घेतलेला आहे। त्यानंतर मी आता इथे अप्लाय करते आहे नेवियाचं जे आहे ते मॉइश्चरायझर। तर हे नेवियाचं मॉइश्चरायझर ऑइली स्किनसाठी खूप छान आहे। माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे मी हे मॉइश्चरायझर यूज करते। हे माझ्या स्किनला सूट होतं। तुम्ही तुमच्या स्किनला जे मॉइश्चरायझर सूट होत असेल ते यूज करू शकता। तर मॉइश्चरायझर अशा पद्धतीनं सगळीकडे अप्लाय करायचं आहे आणि छानपैकी ते सगळीकडे मसाज करायचं आहे 1-2 मिनटं, जेणेकरून ते स्किनमध्ये छान पद्धतीने ॲब्सॉर्ब होईल आणि स्किनला हायड्रेट ठेवायला मदत होईल। त्यानंतर थोडं पॉज घ्यायचं आहे, थोडा वेळ थांबायचं आहे आणि त्यानंतर मी इथे अप्लाय करते लॅक्मेचं सनस्क्रीन। तर हे सनस्क्रीनसुद्धा ज्या पद्धतीनं आपण मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे त्या पद्धतीने अप्लाय करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा असं बोटाच्या मदतीनं असे सगळीकडे टिपके टाकून घ्यायचे आहेत, डॉट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते अप्लाय करताना प्रत्येक ठिकाणी इव्हनली स्प्रेड होईल, कोणत्याही ठिकाणी जास्त किंवा कमी अशा पद्धतीनं होणार नाही। त्यासाठी मी पहिल्यांदा असं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं बोटांच्या मदतीनं सगळीकडे डॅब डॅब करत ते स्प्रेड करायचं आहे। ही मेथड मला खूप इझी आणि कन्व्हिनियंट वाटते म्हणून मी अशा पद्धतीने अप्लाय करते आहे। तुम्ही तुम्हाला जशा पद्धतीने कम्फर्टेबल वाटेल तशा पद्धतीने अप्लाय करू शकता। तर अशा पद्धतीने हे सनस्क्रीन जे आहे ते सुद्धा सगळीकडे छान अप्लाय करून घ्यायचं आहे। कोणतंही प्रोडक्ट वापरताना आपले कान किंवा मानेचा एरिया कधीही स्किप करायचा नाही। त्यानंतरसुद्धा थोडंसं थांबायचं आहे, जेणेकरून ते सनस्क्रीनसुद्धा आपल्या स्किनमध्ये छान पद्धतीने ॲब्सॉर्ब होईल। त्यानंतर मी इथे अप्लाय करते आहे मॅकचं काजळ। तर काजळसुद्धा आपल्या मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे। आपलं लुक खूप छान पद्धतीने एन्हान्स करण्यासाठी मदत होते काजळाची। तर अशा पद्धतीनं मी काजळ अप्लाय करून घेते। दोन्ही डोळ्यांमध्ये काजळ अशा पद्धतीने छान अप्लाय करून घेतल्यानंतर लुकमध्ये खूपच फरक पडतो। आणि त्यानंतर मी इथं यूज करणार आहे आयब्रो पेन्सिल। तर माझे आयब्रो खूप विरळ आहेत आणि खूप लाईट कलरमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे अशा पद्धतीनं आयब्रो पेन्सिलच्या मदतीने मी माझे आयब्रो थोडेसे हायलाईट करण्याचा प्रयत्न करते। आयब्रोज आपले छान असतील तर आपला चेहरा खूप सुंदर दिसतो आणि खूप छान दिसतो। तर अशा पद्धतीनं मी आयब्रो पेन्सिल यूज केलेली आहे। त्यानंतर मी अप्लाय करते आहे लॅक्मेची लिपस्टिकमुळे आपला मेकअप खूप छान उठून दिसतो आणि आपले जे काही फीचर्स असतील ते खूप छान दिसतात। त्यामुळे लिपस्टिक कधीही स्किप करायची नाही। तर अशा पद्धतीनं मी छान लिपस्टिक अप्लाय करते आहे। तुम्ही तुमच्या आवडीची लिपस्टिक अप्लाय करू शकता। आणि त्यानंतर मी इथं घालते माझे इयरिंग्स। तर हे सिंपल इयरिंग्स आहेत, आजच्या ड्रेसला हे सूट झालेले आहेत म्हणून मी हे इयरिंग्स घातलेले आहेत। त्यानंतर मी इथे अप्लाय करते आहे टिकली। टिकलीशिवाय आपला कुठलाही मेकअप कंप्लीट होत नाही आणि टिकली लावल्यानंतर आपला पूर्ण मेकअप छान दिसतो। आणि त्यानंतर मी इथं अप्लाय करते आहे हा डिओ जो आहे एंगेजचा, माझा खूप फेवरेट आहे आणि खूप छान फ्रेग्रन्स आहे। आणि त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट हेअरस्टाईल। तर इथे मी कोणती हेअरस्टाईल करणार नाही आहे, सिंपल आपलं जे हेअरस्टाईल असते रेग्युलरची, तर अशा पद्धतीनं केस थोडेसे वरती घेतलेले आहेत आणि हा क्लिप तिथे लावून घेतलेला आहे।
तशा पद्धतीने छानशी सुंदर सिंपल हेअरस्टाईल झालेली आहे आणि एकदम झटपट होणारा सिंपल लुक मी क्रिएट केलेला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.